त्वरे. गणितामध्ये आता मराठीत होतं की नाही मला माहित, इंग्रजीमध्ये पाय म्हणून असतं. पाय असतं ना, मराठी पायच म्हणतात ना. पायची किंमत किती कोणाला सांगता येईल? सर तुम्ही बोललात शेवटी अगदी एकदम 3.14. वा वा, हा बरोबर 3.1022/7 3.14 किती 1.8 किती लागतो. आणि त्या पायला ना आपण काय म्हणतो माहितीये गणितमध्ये? कॉन्स्टंट. का माहितीये का? कारण त्याची किंमत आपण बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात त्या कॉन्स्टंट असतात. तुम्ही निवडलंय ना हा पेशा, मग ह्याच्याबरोबर काही पाय येणारच, ह्याबरोबर काही पाय येणारच. त्या पायामध्ये रात्र अपरात्री जागे राहणं, कधी कुठे बोलवलं लगेच जाणं, राजनीतिक सामाजिक आर्थिक दबाव, प्रलोभन, त्याबरोबर हे सगळे पाय येणारच. तुम्हाला काय वाटलं मी निवडलं त्याच्याबरोबर काही नाही येणार? पाय हा येणारच. आणि पायाला बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या भिंतीवर जाऊन डोकं आपटण्यासारखं आहे. भिंतीवर जाऊन डोकं आपटल्याने भिंत हलत नाही हो, डोक्याला इजा होते. जे बदलू शकत नाही त्याला नितांत बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात इजा करणारी गोष्ट आहे ती. आपलं मानसिक स्वास्थ्य का खराब होत असतं? कारण आपल्या ज्या हातात नाही ना त्याच्यावर आपण फोकस करून नेहमी डोकं मारत असतो तिथे भिंतीला. भिंत कधीच हलत नाही. एकाच कंडिशन मध्ये हलते ती. एक माणूस आला माझ्याकडे आणि तुम्हाला विचारतो, गुरुजी काय जास्त पॉवरफुल आहे सांगा, 15 लिटर दूध की 200 ml वोडका? म्हटलं अरे बावळाटा, असा प्रश्न विचारतोस गुरुजींना? तो म्हणाला नाही सांगा ना. मी म्हटलं 15 लिटर दूध. तो म्हणाला चुकीचं होत आहे. कसं काय? 15 लिटर दूध तुम्ही प्याला, तिथे जाऊन लात मारा, हात मारा, डोकं मारा, भिंत हलेल का? नाही. 200 ml वोडका प्या आणि जिथे उभे आहात तिथेच उभे राहा, भिंत आपोआप हलायला लागेल. काय त्याचं लॉजिक? काय त्याचं लॉजिक? म्हणून पाय आहे ना भिंतीसारखं आहे मित्रांनो. पण दोन बघितलं, जे हातात नाही ते मनात ठेवू नका. जे हातात नाही ते मनात ठेवू नका, कारण जे हातात नाही ते मनात ठेवलं की जे हातात आहे ना तेही निसटून जातं. आणि म्हणूनच ह्या इक्वेशन मध्ये एक आहे पाय. काही करू शकत नाही. डेडलाईन, कॅमेरा, रात्र अपरात्री जाणं. नवरा म्हणतो काय कशासाठी? मी आहे ना इथे, काम आहे. बायको म्हणते मला वेळ देत नाही तू, तुला पैसे देतो ना. लग्न काय पैशांसाठी केलंय? तुमच्यासाठी केलो. आणि तुम्हीच तिकडे. पाय ना पाय, तर पाय म्हणजे डोकेदुखी करून घ्यायची. आज इथून जाताना हे अगदी मनामध्ये असं लिहून जा. बाकी काय घेऊन गेलात नाही घेऊन गेला त्या लेक्चर मधनं काही फरक पडत नाही. जे पाय आहे 3.14 आयुष्यातले आपले पाय काय काय आहेत हे शोधून काढा आणि स्वतःला सांगा हे माझ्या हातात नाही, याच्यावर मी माझं डोकं आदळणार नाही. त्या इक्वेशन मध्ये पाय शिवाय ना एक एक्स असतो. माहिती तुम्हाला एक्स? पण ना आता आजकाल एक्स म्हटलं की मुलांना दुसरंच काहीतरी आठवतं त्यांना माहितीये का? नाही मुलींना पण हो सर, असं कसं तुम्ही? ते म्हणतात फक्त मुलांना का? मुलांना मुलींना ते गृहीत आहे. आता काय एवढंच असं सांगू का? मुलींना बरं का? अहो पण एक लग्न झालेल्या माणसाची एक्स आणि बायको समोर समोर आली तर टेन्शन त्याला. म्हणजे डोळे तिकडेच जातात. तीच होती माझी प्राणसखी.
ही डोकेदुखी, प्राणसखी ही डोकेदुखी, असं विचार करतो प्रत्येक वेळा. बायकोने एक समोर काय म्हणतो, तू गाणं गातो, तू मनामध्येच, तो जोरात नाही म्हणत, मनातच गाणं गातो. चाहा था क्या पाया क्या हमने देखी, दिल में मर्द जलते रहे, भारत के दिए तेरे लिए. किती लोकांना असं गाणं आलंय, हात वर करू नका, हात वर करू नका, कॅमेरा सगळं चालू आहे. बायकोकडे क्लिपिंग गेली ना